तर राज्यात पुढील 2 दिवस कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, धाराशिव इथं मंगळवारी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जातोय। तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। बहुतांश ठिकाणी अवकाळीचा फटका बसल्यानं फळबागांचं फार नुकसान झालेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता मराठवाड्याचा अपडेट घेण्याकरता आपल्यासोबत हरिदास तावरे आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। तर नाशिकमध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेण्याकरता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी महेश महाले सुद्धा जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला जाते महेश, तुमच्याकडे येते मी। नाशिकमध्ये सध्या परिस्थिती काय पाहायला मिळतेय? काल नाशिक त्र्यंबकेश्वर हा सगळा परिसर जो आहे तो अक्षरशः पाणीच पाणी रस्त्यावर अशी परिस्थिती होती। अर्थातच कांदा पिकांना मोठा फटका बसल्याचं देखील पाहायला मिळतंय। काय सध्या परिस्थिती आहे? अगदी खरं आहे लागवी। खरं तर गेल्या 6 दिवसांपासून रोज नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा हा आपल्याला दिसून येतोय। अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। काल जरी आपण बघितलं तर त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला होता आणि या पावसामुळे खरं तर रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं होतं आणि रस्त्यांना नदीचं स्वरूप हे प्राप्त झालेलं होतं। मार्केट परिसरात हे पाणी साचलेलं होतं। एकूणच जर बघितलं तर या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यातील काढणीला आलेले गहू, उन्हाळी कांदे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। रोज दिवसा जर आपण बघितलं तर हे कडाक्याचं ऊन असतं, मात्र दुपारनंतर अचानक काळोख दाटून येतो आणि अवकाळी पावसाला सुरुवात होते। असं गेल्या 6 दिवसांपासून हे रोजच घडतंय। आणखीन 2 दिवस हवामान खात्याने तर 2 दिवसांचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं एकीकडे नुकसान होतंय, मात्र दुसरीकडे जर बघितलं तर नाले सफाई अद्याप झालेली नाही आणि यामुळे जर बघितलं तर रस्त्यावरील झाडे देखील उन्मळून पडलेले। नाशिक जिल्ह्यात साधारणतः 4 बळी या झाडांमुळे गेलेले आहे। नाशिक शहरातील 2 व्यक्ती जे आहे ते झाड पडून, युवकांच्या अंगावर झाड पडून हे 2 व्यक्तींचा काल दुर्दैवी असा मृत्यू झालेला होता। तर काल एका शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला होता। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर या अवकाळी पावसाच्या तडाख्याने खरं तर शेतकऱ्यांना हा मोठा फटका बसत आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर रोजच येणाऱ्या या अवकाळी पावसाने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडते। अचानक मे मध्ये आलेल्या या अवकाळी पावसाने खरं तर नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय जी होती ते आपल्याला बघताना मिळते। आणि एकूणच नाशिकसह बागलाण परिसर असेल, त्याचप्रमाणे मनमाड परिसर असेल, या ठिकाणी ज्या ठिकाणी डाळिंबाचा आगार आपण समजतो, या ठिकाणी जे काढणीला आलेले डाळिंब आहे या फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आणि या अवकाळी महेश थेट जाते मराठवाड्याला। मराठवाड्यात नेमकी काय परिस्थिती आहे हरिदास? नक्कीच पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून जे अवकाळी पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय। अंबेजोगाई असेल, परळे असेल, केज असेल, धारूर असेल आणि एकूणच बीड जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर अक्षरशः अनेक जे शेतकरी आहेत शेतामध्ये काम करत असताना अचानक विजांचा कडकडाट या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्या अंबेजोगाई येथील एका मजुरावर ही वीज पडून एका मजुराचा देखील मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी घडली। एक म्हैस देखील या ठिकाणी दगावली। आपत्ती व्यवस्थापनानं कालच एक फोटो व्हायरल केलेला आहे आणि या फोटोच्या माध्यमातून आकाशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विजा जमा झालेल्या आहेत असं देखील त्या फोटोच्या माध्यमातून या ठिकाणी दिसत आहे। आणि जे नागरिक आहेत नागरिकांना देखील आपत्ती व्यवस्थापनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की अचानक येणारा वादळ वारा असेल याच्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित स्थळी आपण जावं आणि जे दुचाकीस्वार असतील किंवा 4 चाकी वाहन चालक असतील यांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की अचानक सुटलेल्या वाऱ्यात आपण वाहन चालू नये, जेणेकरून आपल्या जीवितास धोका होऊ नये। त्याचबरोबर बीड शहरामध्ये जर पाहायला गेलं तर बीड शहरामध्ये जे पोलिसांची जी वसाहत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालेलं आहे आणि अचानक जी इमारत आहे त्या इमारतीच्या खिडक्याच्या काचा देखील तुटून पडलेल्या आहेत। अत्यंत जोराचा पाऊस आणि वारा असल्यामुळे हा प्रकार मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा आणि या सगळ्याचा फटका मात्र फळबागांना बसताना पाहायला मिळतोय। तुर्तास धन्यवाद महेश आणि हरिदास, तुमच्या दोघांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.